आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातली अत्यंत महत्त्वाची घडामोड आता सध्या समोर येते। लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या आणि आता महापालिका निवडणुकांसंदर्भात एक मोठा निर्णय ठाकरे गटाने घेतलेला आहे। महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे, कारण ठाकरेंनी आता एकला चलो रेचा नारा दिलेला आहे। महापालिका आणि पालिका निवडणुकांआधी ठाकरे गटाने ही मोठी घोषणा केलेली आहे। मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार अशी घोषणा खासदार संजय राऊतांनी केलेली आहे। लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढली होती। ठाकरे गट महाविकास आघाडी सोबत होता, मात्र आता पालिका निवडणुकांसाठी, महापालिका निवडणुकांसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे गटाने हे मोठं पाऊल उचललेलं आहे आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय ठाकरे गटाकडून घेण्यात आलेला आहे। दरम्यान गेले काही दिवस आपण महाविकास आघाडीतला एकूणच जर घटनाक्रम बघितला तर या सर्व गोष्टींची माहिती समजतच होती, कारण की कोणत्याही पद्धतीचा समन्वय महाविकास आघाडीमध्ये नाहीये अशी टीका वारंवार तीनही पक्षाच्या नेत्यांकडून होत होती। खुद्द शरद पवार जे महाविकास आघाडीचा मोठा आधारस्तंभ आहेत त्यांच्याकडून सुद्धा नाराजी व्यक्त केली जात होती अशी माहिती सूत्रांनी दिलेली। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं असं आमचं ठरतं आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। तर महाविकास आघाडी फुटल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधलेला आहे। विधानसभा निकालानंतर एकमेकांमध्ये कुरघोड्या सुरू झाल्या आहेत आणि त्यामुळेच काही दिवसांनंतर हे पक्ष शिल्लकही राहणार नाहीत असा प्रश्न उपस्थित करत गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांवर निशाणा साधलाय। पाहूयात। बघा, या युत्या जे झालेल्या आहेत मागच्या काळातही आम्ही सांगितलं होतं की हे न टिकणारी युती आहे। उद्धव ठाकरे हे कोणत्या विचाराचे होते, ते कोणामुळे तिकडे गेले, शरद पवारांची आणि अजितदादांची आपण जर या ठिकाणी गोष्ट पाहिली तर हे पक्ष एकाच विचाराचे होते, फक्त काही कारणास्तव वेगवेगळे झाले। काँग्रेसचा ठिकाणाच राहिलेला नाही आहे। त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की निकालामुळे एकमेकावर कुरघोड्या त्यांच्या आता सुरू झालेल्या आहे आणि काही दिवसानंतर हे पक्ष शिल्लक राहतील की नाही राहतील अशी परिस्थिती होणार आहे। तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा महाविकास आघाडीवर निशाणा साधलेला आहे। महाविकास आघाडीतले लोक हे भूमिका आणि तत्व याच्यासाठी एकत्र आलेले नाहीत, तर फक्त सत्तेसाठी ते एकत्र आल्याचा निशाणा यावेळेस राधाकृष्ण विखे पाटलांनीही लगावलाय। महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही, कारण हे काही भूमिका आहे, काही तत्व आहे, त्यासाठी एकत्र आलेलं नाही आहे। हे राज्यामध्ये अनेक प्रकारे सत्तेमध्ये येण्यासाठी यांची धडपड होती। मग कोणी हिंदुत्व सोडलं, कोणी आपल्या विचारधारेला फारकत देऊन, त्यामुळे हे फार काळ टिकणारं नव्हतं आणि म्हणून सत्ता गेल्याबरोबर मला वाटतं त्यांचे ते जे मतभेद आहेत ते आता समोर यायला लागलेले आहेत। तर महापालिका निवडणुका या एकट्याने लढणार, स्वबळावर लढणार या घोषणेनंतर आता वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया समोर येते, त्या काय म्हणतात पाहूयात। मला वाटतं संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाबद्दल भूमिका मांडली, तशीच भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची पण आहे। आम्ही आमची भूमिका आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, त्यानंतर आम्ही आमची भूमिका घेऊ। मला असं वाटतं की जेव्हा आपण आघाडीमध्ये असतो तेव्हा आघाडी धर्मामध्ये चर्चा केली गेली पाहिजे आणि आपली भूमिका पहिले पक्षामध्ये चर्चा करून मग मीडियाला सांगितली गेली पाहिजे। दुर्दैवाने तसं न करता डायरेक्ट मीडियाला बेस करून संजय राऊतांची सवय आहे, पण ठीक आहे, त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आमच्या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ती आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगतो।